टेम्पो भरलेला आहे आता पूर्ण आपला निघणार आहे उल्हासनगर वरून बघा. हे बघा मस्त मस्त देवारे आहेत. चला बघू अजून आतमध्ये. दुकान 3 मजली आहे. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आमच्या रोशनी हॉटेल ब्लॉगमध्ये. तर चला आम्ही चाललो आता उल्हासनगरला. बघा गाडी, हे बघा चला उल्हासनगरला. हे बघा इथं भाऊ बसले, भाऊला आणायचं फर्निचर. तर एका ताई इथं आहे, मनीषा ताई शॉपिंगला उल्हासनगर. चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा आणि बघा काय फर्निचर खरेदी करतात. भाऊ इथं नाश्ता करतात. दालवड तो नाही खाणार. बघा भाऊ नाश्ता करतात. चला गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता पोहोचू बघा मार्केटला उल्हासनगरला. आता लेफ्ट मारून चौकी आहे आपल्याला. 80 शॉर्टकट होतं आपण माहिती आहे ना. सरळ आता बंद केले, बंद केले 80 सरळ गेलतो ना आपला. हा बघा कुंजा इथं ताई आहे. आता मी पोहोचू खरेदी करायला. हे बघा उल्हासनगर मध्ये पोहोचलो आम्ही आता. हे बघा चला आता पोहोचल्या भेटतो तुम्हाला. आता पोहोचलो आम्ही बघा मार्केटला. मंदिर वगैरे सर्व आहे. फर्निचर बघायला आले आम्ही. हे बघा देवार बघायला आले आम्ही. मस्त 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 देवार आहेत बघा. हे बघा मस्त मस्त देवार आहेत. चला बघू अजून आतमध्ये. ताई बघते. हे बघा पूर्ण दुकान 3 मजली आहे. हे बघा हा बघा आम्ही आल्या उल्हासनगरला इथे. आणि हा बघा आता शूटिंग करायला लागलो तर गप्पा बसला. आम्ही आल्या उल्हासनगरला. भाऊनी 2 कपाट आणि सोफा वगैरे सर्व घेतलेलं आहे. माझ्या ताईने पण घेतला, रेखा ताईने पण घेतला, सगळ्यांनी घेतला. हा बघा काय, हा बघा कुंजा बघा. साहेब बसले बघा आमचा कसं त्यांच्या जवळ बघा. हा बघा आता बघा 2 कपाट भाऊनी खरेदी केलेत मस्त. 1 आणि हा 2. हे बघा मस्त आहेत. अजून काय घेतले भाऊ? बघा एवढं सामान घेतलंय. अजून काय? हा चला. हा बघा कुंजा अजून हे फिरतात उल्हासनगरमध्ये. टेबल पाहिजे त्याला कुंजला अभ्यासाला. घरात खूप टेबल पडल्यात. हा बघा चला बघूया कुठं आहे दुकान. हा बघा मस्त सोपा आहे. पारसला घ्यायचं आहे. दादाला आम्ही पारसला बघा काय घेतला. हे बघा पॅक करतो आता. पारससाठी घेतो आम्ही. फोन केला आहे बघा. पारससाठी घ्यायचं आहे आम्हाला. हे बघा 10 साल यूज करते. हो कुंजाचा टेबल आला. आणि मनीषा ताईने काय खरेदी केले? देवारा कपाट खरेदी केले बघा. आणि इथं भाऊनी पण खरेदी केलेली आहे. चला आता मी निघू जायला. चला शॉपिंग झालेली आहे कुंजाची सगळ्यांची. आम्ही आता निघालो. हे बघा काय पाहिजे? खाऊ पाहिजे? चल घेते चला. तर याला बोलते जेवायला पाहिजे. काय पाहिजे जेवायला? नान पाहिजे. तर आम्ही आता चाललो नाश्ता करायला. जेवायला पाहिजे बोलते. चला आम्ही आता निघतो काहीतरी खायला मंडळी. चला ब्लॉग कंटिन्यू राहा बघा. तर मंडळी आता वाजले 3:30 आणि आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये बघा. हे बघा ताई वगैरे बसले इथं. हे बसले कुंजा. चला आता जेवतो दाखवते जेवणात काय आणले. आता जेवायला बसले तिथं बघा. खाते कुंजा राईस. हे बघा इथं ताईस बसले. आता इथं जेवायला बसलो आम्ही बघा. इथं आहे ताई वगैरे बघा. चिली
हे बघा ताई जेवते मनीषा ताई. चला आमचं आता जेवण झालेलं आहे, आता आम्ही निघतो बघा. चला जेवण झालेलं आहे, मी आता निघतो. चला आता बघूया तिथे थांबूया. चला. हा बघा टेबल घेऊन निघला कुंजा. काही सरलो नाही ना बघा. जेवून आता टेबल घेऊन निघला बघा. चला दे इथं माझ्या हातात द्या. हा पाया पडेल. चला हा चला चला. चला मंडळी आता आम्ही निघालो जेवून वगैरे आणि आता आमची गाडी तर पार्किंगमध्ये आहे आणि पाऊस पण खूप आलेला आहे बघा. कुंजा किती मस्ती करते बघा. हा बघा गरम होते, गाडी पार्किंग केली इथं यावी. हा बघा चावी नाही घेणार, चावी नाही मिळणार बघा. चावी मागते इथं. नाही चावी नाही मिळणार, चावी टाक. आता आम्ही घरी जायला निघालो बघा आणि कुंजा बघा विठोबा बनले. विठोबा राहिले बघा. इथं ताईस आहेत, अजून हे आले नाही. हा बघा काय बनलं रे तू. हा बघा विठोबा राहिले. विठोबा बघा कसा उभा राहिले दाखव. हा बघा विठोबा बनले बघा. हा बघा तर खूप उशीर झाला आम्हाला. 5:30 वाजले इथं आणि हे गेल्यात गाडी भरायची, अजून सामान भरायचं आपला. तर चला आता आल्यावर तुम्हाला परत दाखवते मी. आल्यावर अजून खूप उशीर आहे, अजून सामान भरायलाच खूप टाईम लागते. एक एक सगळं या दुकानात त्या दुकानातून. चला टेम्पो भरलेला आहे आता पूर्ण आपला निघणार आहे उल्हासनगरवरून बघा. ही माणसात आपली आता आपल्याला घर पोच करणार आहेत. हे ड्रायव्हर आहेत आता आपल्या समोर येणार आहेत. फुल लोडिंग केलेलं आहे टेम्पो आता बघा इथं. चला आपण जाऊया आता घरी घेऊन माल. तर चला मंडळी आम्ही आता घरी जायला निघालो आणि आता हे आले बघा गाडी काढतात. हे बघा निघालो आम्ही आता. हे बघा. चला मंडळी आम्ही निघालो. खूप रात होईल आता, पाऊस येत खूप, रात्र नाही. चला सामानाचा टेम्पो आमचा. चला आम्ही आता शिलफाट्याला पोहोचलेलो आहोत बघा. ट्रॉफिक लागले खूप, ट्रॉफिक लागले बघा. किती ट्रॉफिक लागले शिलफाट्याला. तर बघू शकता किती ट्रॉफिक लागली आता. आणि कुंजा आमचा मस्ती करते बघा. हा बघा जाम ट्रॉफिक लागले. तर मंडळी अर्धा तास झाला आम्ही शिलपाट्यावर बघा. गाडीला एवढी ट्रॅफिक आहे जाम. आणि हा बघा कुंजा कंटाळले. इकडे बघा काय करते, मंत्र झालं बघा. हा बघा काय करते बघा. हा बघा घर आलं बघा. घर आयला उठला होता भाऊला. घर आयला उठा होता. भाऊ झोपले. आता सुटली बघा ट्रॉफिक. कौशी एक जागा गाडी. आणि याची मस्ती किती आहे बघा कुंजाची. जामच ट्रॉफिक. कुंजा हाय कर इकडे. हाय बोलतो बघा. तर चला मंडळी आम्ही आता पोहोचलो. आता संध्याकाळचे 7:30 वाजल्यात आणि मनशताईचं सामान आहे. हे बघा मनशताई तिचं सामान येणार आहे, आला आहे बघा. हा बघा इथं आता मनशताईचं सामान उतरते आणि रेखाताईचं आहे बघा. इथं ताईचं आले बघा. कपाट ताईचा आहे हो. चालेवरती घेऊन ये बघा. ताईने कपाट घेतलेला आहे, आता तो वरती नेतात बघा. हे बघा तर एवढा पूर्ण टेम्पो असा भरलेला आहे बघा. याच्यात आता ताईचा देवारा, अजून एक कपाट आहे, भाऊंचे 2 कपाट आहेत. हे बघा तर चला आता आम्ही चालू घरी. आता हे नरेंद्र भाऊजी इथे जातील. चला आता घरी गेल्या भेटतील बघा. हा छोटासा दिसते ना तुम्हाला. हा आमचा आहे, छोटा आहे सिंगलचा. तो आपला यो छोटासा आहे ना. यो आमचा आहे सिंगलचा. असाच यांच्यासाठी आणले. हा बघा कौस आहे बघा. कपाट पण नाही बोलू शकत त्याला. तर मंडळी अजून ताईसांचं कपाट वरती जात नाही. तर प्रॉब्लेम झाला आहे. वरती नेऊन परत खाली आणला. त्यांच्या याच्यातून जातच नाही. आणि इथं हे ना यो आमचं आहे. यो असंच यांना आणले कपडे ठेवायला.
आणि आता आयडिया बघा कशी करतात. कपाट वरती अर्धे की नेलता पण नाही जात वापस खाली आणला. आता आयडिया बघा कशी करतात बघा. हे बघा कसं कपाट खेचतील आता वरती. बघा असं आयडिया आहे बघा. आता वरती जात नाही ना म्हणून अशी आयडिया करतात ते. आता खूप मुश्किल असतं ते दरवाजाचं हे वगैरे असतं छोटं असतं ना, असं प्रॉब्लेम होतो. घरी बनवलेलं फर्निचर वेगळं असतं तसं आपण घरात बनवतो ना, आणि बाहेर आणलेलं असं आपल्या घरातून जात असतं बघा. बघा असं वरती करतात. हे बघा हा बघा कसं कपाट वरती खेचला रस्सी लावून. हे बघा आता दरवाजांची जायला पाहिजे अशी रिक्स असते बघा कपाटाची. बापरे कसं खेचला वरती. बाजू बाजू टाकल्यावर बाजू आहे. हा बघा हा बघा गेला बाबा. चला आता आपण निघूया घरी जायला. चला तर चला मंडळी आता दमलो. आणि तो आमचा सुकेश आहे ना, तो यांच्यासाठी आणलेला आहे ना. माझा लग्नाचा आहे, एकदम जुना झाला आहे पण तो माझ्यासाठी ठीक आहे. तुम्हाला दाखवते मी नंतरला दाखवते. चला नंतरला तुम्हाला दाखवीन मी जेव्हा मी जर आता फ्रेश वगैरे होते. नंतर तुम्हाला दाखवीन. दमलो आता. आता हे गेलेत नरेंद्र भाऊचं सामान घेऊन. आमच्या इथं चढवलं ताईसांचा. चला आता नंतर फ्रेश होते नंतरला भेटते तुम्हाला. तर चला मंडळी मगाशी बोलले तुम्हाला फ्रेश होईल पण फ्रेश नाही आहे. इथे याची घाय हा बघा. आणि पसारा सगळा खोलीत पडलाय आणि काढायची बघा. हा बघा कपाट पडेल अंगावर. हे बघा आता यांचं काय चाललंय दोघांचं इथे. हे बघा हे बघा हे बघा काय चाललंय यांचं बघा. नाही हा बघा याची घाई बघ. कोणचं कपाट आहे हा हा बघा हे बघा हे बघा इथे मी दिसते बघा. हे बघा आणि ही पण आमची अलमारी आहे, खूप मोठी आहे. हे बघा आता या कपाटाची मुलं झाकले. आणि इथं हा माझा लग्नाचा कपाट आहे. जुना आहे, ओल्ड आहे पण माझ्यासाठी तो खास आहे. हा मी तसाच ठेवलेला आहे, माझा लग्नाचा आहे. माझ्या बाबांनी दिलेला आहे बघा. अजून आहे बघा, माझ्या बाबांनी मला दिलेला आहे लग्नात. हा बघा कपाट. हा बोलते कोणचा आहे रे. हा बघा कुंजाचा. तर चला मंडळी कसा वाटला ब्लॉग आपला आजचा. फर्निचर आणायला गेलो आम्ही, नरेंद्र भाऊला खास आणायला गेलो, आम्हाला नव्हतो आणायला गेलो. तर यांना बोलले मला कपड्यांना पाहिजे थोडंसं. एवढी जागा असून कमी पडते बघा. हा अलमारी किती मोठी आहे माझी बघा. ही तुम्हाला दाखवते मी आता परत. हा कपाट आहे माझ्या बाबांनी दिलेला. आणि हा एवढा पसारा ना, कपड्यांचा जामच पसारा. किती पण आपल्या घरात कपाट वगैरे असून तो आपल्यासाठी कमीच असतो. हा मग परत दाखवते. ही पण अलमारी घरात बनवलेली आहे आमची. ही बघा इथं मोठं खट आहे बघा, पसारा पडले अजून. हे बघा अशी अलमारी. हे बाजू रे बाबू. हे बघा इथं पण आरसा आहे बघा माझ्या अलमारीला. इथून आहे असं पूर्ण मोठा इथून. आणि त्या अलमारीला जॉईन आम्ही देवारा केलेला आहे. पण एवढी जागा आम्हाला कमी पडते बघा कपड्यांना. कसा वाटला ब्लॉग आजचा. नरेंद्र भाऊने आणला मस्त फर्निचर आणि आम्ही असंच गेलेलो. तर यांना आवडला म्हणून यांनी पण घेतला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय.